शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। नवीन आलेल्या बातमीनुसार राज्याच्या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 2000 रुपये मिळण्यासाठी शेतकऱ्याचा मार्ग आता या ठिकाणी मोकळा झालेला आहे। आताच कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी नमोच्या 8व्या हप्त्याला या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे। तसेच यामध्ये ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे मिळाले नव्हते त्यांना सुद्धा या ठिकाणी पैसे सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहेत। मंत्रिमंडळाची बैठक या ठिकाणी आज पार पडलेली आहे। आज पहिल्या टप्प्यातील या 20 जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। यामध्ये ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाहीत त्यांना सुद्धा 10,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे या ठिकाणी 2,000 रुपये बँकेच्या खात्यावरती आजपासून मिळण्यास मार्ग देखील मोकळा झालेला आहे। मुख्यमंत्री साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी सुद्धा पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची अधिकृत बातमी या ठिकाणी दिलेली आहे आणि 2 दिवसांमध्ये पैशाचं वितरण करून टाका, म्हणजेच आज आणि उद्या म्हणजे 2 दिवसांमध्ये या 20 जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण करा अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारने सांगितली आहे। आपण बघायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत, तर 36 जिल्ह्यापैकी 20 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैशाचं वितरण केलेलं आहे। राहिलेले जे काही 16 जिल्हे आहेत तर 16 जिल्ह्यामध्ये देखील दुसऱ्या टप्प्यामध्ये पैशाचं वितरण करा अशी माहिती देखील आता या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आली आहे। तर आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये अखेर या योजनेला मंजुरी देखील देण्यात आली आहे। यासाठी राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून तब्बल 11,000 कोटी रुपयाचा निधी बँकांना वर्गसुद्धा करण्यात आले आहेत। ज्या शेतकरी बांधवाचं बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, महाराष्ट्र बँकेमध्ये, भूविकास जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये, भूविकास बँकेमध्ये, या ठिकाणी बँक ऑफ इंडियामध्ये, जिल्हा सहकारी बँकेमध्ये, तर अशा असणाऱ्या शेतकरी बांधवांना अतिवृष्टीचे 10,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये बँकेच्या खात्यावरती या 20 जिल्ह्यामध्ये आज वितरण करण्याच्या सरकारच्या माध्यमातून सूचना देखील देण्यात आल्या आहेत। तर तुम्हाला आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी देखील शेतकऱ्यासाठी 11,000 कोटी रुपयाचा चेक देखील बँकेंना वर्ग करण्यात येणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती कृषी विभागातून आत्ताच प्राप्त झालेली आहे। तर आता या ठिकाणी पाहायला गेलं तर शेतकरी बांधवाचं खऱ्या अर्थाने खूप दिवसाची प्रतीक्षा होती की आज पैसे जमा होतील, उद्या पैसे जमा होतील, पण आणि तुम्ही पाहिलं देखील असेल शेतकऱ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या खोट्या बातम्या देखील या ठिकाणी पसरवल्या जात होत्या, त्यामुळे शेतकऱ्यांना खरी बातमी लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हते। त्यामुळे आम्ही कृषी विभागाच्या माध्यमातून जे काही अपडेट आलेत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आज पहिल्या टप्प्यामध्ये नमोचे 2,000 रुपये आणि पीक विम्याचे 10,000 रुपये अतिवृष्टीमध्ये जे सप्टेंबरमध्ये शेतकऱ्यांचं काही नुकसान झालं होतं त्याचे पैसे देखील मिळणार आहेत। दुसरं पाहायला गेलं तर त्यांना थोड्याच वेळामध्ये या 20 जिल्ह्यामध्ये याची यादी देखील तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे आणि कृषी विभागाच्या माध्यमातून ही माहिती खरोखर 100% आलेली आहे। कारण शेतकऱ्याकडे जिकडे बघील तिकडे नमोचे पैसे आज येतील, उद्या येतील अशा प्रकारे शेतकऱ्याची एक खिल्ली उडवली जाते, मस्करी केली जात आहे। परंतु सरकारच्या माध्यमातून असं देखील सांगण्यात आले की खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका। आम्ही ज्यावेळी GR काढतो, ज्यावेळी आम्ही पैसे मंजूर करतो त्यावेळेस पैसे शेतकऱ्याच्या बांधाच्या खात्यामध्ये जमा होत असतात आणि तशा प्रकारे आज सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी पीक विमा देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हा GR काढण्यात आलेला आहे। ज्या GR मध्ये आता टोटल 20 जिल्ह्याची नावे आहेत, तर त्या जिल्ह्याची नावे तुम्हाला पुढे सांगणारच आहे। यासाठी 11,000 कोटी रुपयाचा निधी अजितदादा पवार यांच्या अर्थमंत्री खात्यात त्यांच्याकडे असल्यानं त्यांनी बँकेनं देखील वर्ग करण्यात आलेला आहे। आता तुमचं खातं स्टेट बँकेत आहे का कोणत्या बँकेत आहे, नंतर पाहायला गेलं तर महाराष्ट्र बँकेत आहे, त्यांनी सर्वात पहिल्यांदा या 20 जिल्ह्यामध्ये नमोचे 2,000 रुपये आणि पीक विम्याचे 2,000 रुपये असे टोटल तुम्हाला 12,000 रुपये खात्यावरती आता या ठिकाणी वितरित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 11,000 कोटी रुपये या ठिकाणी देण्यात आल्याचं माहिती देखील या ठिकाणी समोर आलेलं आहे। आता अनेक शेतकरी बांधवांना या ठिकाणी अशी अवस्था झाली की नेमकी खरी बातमी कोणती, यावर या ठिकाणी खोटी बातमी कोणती यावर विश्वास बसणं झाला आहे। कारण अनेक त्या ठिकाणी शेतकऱ्यांना खोट्या बातम्या देखील वारंवार यूट्यूब चॅनलवर तर येत असतात, परंतु शेतकरी बांधवांनो कृषी विभागाच्या माध्यमातून ज्यावेळेस GR काढण्यात येतो त्यावेळेस पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती मंजूर होत असतात, हे तुम्ही लक्षात ठेवा। कॅबिनेट बैठकीमध्ये पाहायला गेले तर आज 11,000 कोटी रुपये बँकेना वर्ग करण्यात आले आहेत। मग आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैशाचं वितरण केलं जाणार आहे
हेच तुम्हाला आता या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यामध्ये आज या 20 जिल्ह्याची नावे आता सरकारने काढलेल्या जी.आरच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले आहेत. नमो शेतकरी योजना आणि पीक विमा योजना या दोन्ही एकत्र असल्याने शेतकरी बांधवांना या ठिकाणी आज मोठा लाभ मिळणार आहे. अगदी 2 मिनटं तुम्ही मोबाईल हातात धरून बघत राहा. त्याचं कारण म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये आज नेमके किती रुपये पीक विमा तुम्हाला येणार आहे, तुमच्या कोणत्या पिकाचं नुकसान झालं आहे, तुम्ही या ठिकाणी सोयाबीन पेरला असेल, नंतर इतर पिकाचं जे काही तुम्ही लावणी केलं असेल आणि तुमचं नुकसान झालं असेल आणि तुम्ही नुकसान भरपाईचा अर्ज देखील पीक विमा भरला असेल, तर लवकरच तुम्हाला पंचनामा देखील केला असेल, तर त्या पंचनामा केल्यानंतर पीक विम्याचे पैसे देखील या ठिकाणी मिळणार आहेत. अजून पण तुम्हाला या ठिकाणी मिळालेच नसतील, तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी काही मार्ग या ठिकाणी मोकळा झाल्याचं देखील पाहायला मिळते. आता प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे. ज्या जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर नसेल, तुम्हाला या ठिकाणी पैशाचे वितरण आज पहिल्या टप्प्यामध्ये केलं जाणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, सगळ्यात मोठा एक प्रॉब्लेम देखील झालेला आहे. हे पैसे सर्व शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती येणार नाहीत. सरकारच्या माध्यमातून यासाठी अनेक शेतकऱ्यांना अपात्र देखील केल्याची माहिती देखील या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः त्यांनी सांगितलेली आहे. आता पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना महत्त्वाचे काही प्रश्न विचारले. त्यावेळी पीक विमा आणि नमोचे पैसे आता या ठिकाणी तुम्ही कधी सोडणार आहात, कारण की शेतकरी आतुरतेने वाट बघू लागले आहेत. तर आत्तापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जातं की आता आज पैसे मिळतील, उद्या पैसे मिळतील, परंतु तुम्ही खरं काय असेल ते सांगून टाका. तर शेतकऱ्याच्या खात्यावरती त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही अतिवृष्टी झाली त्याचे पैसे जमा व्हायला देखील सुरुवात झाली आहेत. काही शेतकऱ्यांना मिळाले देखील आहेत. ज्या शेतकरी अजून जी अतिवृष्टी झाली नुकसान भरपाई, तर त्या नुकसान भरपाईचे पैसे देखील आज जमा होतील अशी माहिती देखील स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तर आता मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी माहिती देखील सांगितलेली आहे. आता दुसरं पाहायला गेलं तर मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की आम्ही लाडक्या बहिणीचे महिन्याला त्या ठिकाणी 1500 रुपये देत असतो. आमच्या तिजोरीमध्ये पाठिंबाच्या महिन्यामध्ये पैसे उपलब्ध नसते. केंद्र सरकारच्या माध्यमातून कालच आम्ही 11,000 कोटी रुपये निधी मागवला आहे आणि तो आम्हाला आज मिळाला देखील आहे. आणि ज्या शेतकऱ्याचं बँकेत खातं महाराष्ट्र बँकेत आहे, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, पोस्ट ऑफिसमध्ये, बँक ऑफ इंडियामध्ये, भूविकास बँकमध्ये, जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये, जिल्हा सहकारी बँकेमध्ये, अशा जवळपास 10 वेगवेगळ्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे, तर आज तुम्हाला 11,000 कोटी रुपयाचा चेक या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि त्या बँकेनं देखील देण्यात आलं आहे, असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे. यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे असतील, नुकसान भरपाईचे पैसे असतील, तर तुम्हाला टोटल 12,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत अशी माहिती देखील आता सांगण्यात येत आहे. आता सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीचे पैसे देखील काही शेतकऱ्यांना मिळालेत, काही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. त्यामुळं आता काय नेमकं तुम्हाला कोणकोणते कागद जर द्यावे लागणार आहेत, तर त्याचे पैसे तुम्हाला जमा होणार आहेत याची टोटल माहिती देखील तुम्हाला आता सांगणार आहे. आता बघा, मुख्यमंत्र्यांच्या साहेबाच्या माध्यमातून हे 11,000 कोटी रुपये या ठिकाणी बँकांना देखील वर्ग करण्यात आलेत अशी माहिती देखील कॅबिनेट बैठकीमध्ये त्याला मान्यता देखील देण्यात आली. आता हे पैसे कोणाकोणाला मिळणार, सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की 8 लाख शेतकरी बांधव या ठिकाणी अपात्र देखील केले असल्याची माहिती देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आहे. आता तुम्हाला नमोचे पैसे PM किसान योजनेच्या 21वा हप्ता तुम्हाला 19 नोव्हेंबरला दिला, त्यावेळेस तुम्हाला पण या ठिकाणी हे पैसे देणार होतं, परंतु अनेक शेतकरी बांधवांनी चुकीच्या मार्गाने मागचा जो नमोचा हप्ता आहे तो 7वा हप्ता घेतला होता. त्यामुळे सरकारने आता चौकशी करूनच हा हप्ता आज सोडण्यास या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. सरकारच्या माध्यमातून आता कोणकोणत्या 20 जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत त्या ठिकाणी तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. आता कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचे 10,000 रुपये येणार आहेत ते तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र या ठिकाणी करण्यात आले ते देखील तुम्हाला आता या सरकारच्या माध्यमातून आलेली माहिती काय आले ते देखील तुम्हाला सांगणार आहे. या ठिकाणी पहिल्या शेतकऱ्याचा प्रकार अपात्र करण्यात आला आहे ते म्हणजे ज्या शेतकऱ्याचं वाढलेलं उत्पन्न. आता या ज्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढले तर शेतकऱ्यांना या ठिकाणी डायरेक्ट अपात्र करण्यात आले. मागील 2024ला अनेक शेतकऱ्याचं उत्पन्न कमी होतं, परंतु 2025ला अनेक शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलेलं आहे, 2.5 लाखाच्या वरती गेलेलं आहे. अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी अपात्र यादीमध्ये टाकलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढले तर त्यांना इथून पुढं हप्ता भेटणार नाही अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आलेली आहे. आता बघा, जे शेतकरी खरोखर गोरगरीब आणि अनेक योजनांपासून वंचित आहेत, जे ठिकाणी दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जातात, ज्याचं उत्पन्न अतिशय कमी आहे, जे शेतकरी गरजू आहेत, गरीब आहेत,
त्या शेतकऱ्याचं नमोचे 2,000 रुपये आणि अतिवृष्टी जे काही नुकसान झाले त्यांचं, ज्यांचा पंचनामा झाला आहे त्यांना 10,000 रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आज पहिल्या टप्प्यातील 20 जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहेत. त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे त्या ठिकाणी शेतकऱ्याचा सांगण्यात आलं तो म्हणजे ज्यांच्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचा शेतकऱ्याचा जो हप्ता येत असतो त्या शेतकऱ्यांनासुद्धा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार आहे. परंतु 9वा हप्ता या ठिकाणी आता प्रॉब्लेम येणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं त्याचं कारण म्हणजे सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आले की तुम्ही एकतर लाडक्या बहिणीचे पैसे घ्या किंवा एकतर नमो शेतकरी योजनेचे पैसे घ्या. जर तुम्ही दोन्ही पण योजनेचा जर लाभ घेत असाल तर सरकारच्या योजनेवर भार येऊ शकतो. त्यामुळे कोणत्या तरी एका योजनेचा लाभ घ्या अशा प्रकारच्या सूचना देखील, परंतु तुम्हाला 8वा हप्ता येण्यासाठी कोणताही प्रॉब्लेम नाही. मग आता कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अतिवृष्टीचे 10,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये येणार आहेत. तर प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट सरकारच्या माध्यमातून आलेली आहे ती तुम्हाला या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे. त्यामुळे तुम्हाला जर आजच पैसे पाहिजे असतील तर तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, सर्वांनी कान देऊन 2 मिनिटे मोबाईल आता धरून आता बघायचा आहे. शेतकरी बांधवांनो, पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा. त्यामध्ये तुम्हाला तालुक्याची नावे सांगणार आहे. आता तुम्ही लक्ष देऊन बघा नांदेड जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला भेटणार आहे. तर नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, बोकोर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, धादगाव, हिमायतनगर पहिल्या टप्प्यामध्ये या त्या ठिकाणी तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांना पीक विमा अतिवृष्टीचे पैसे या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्याचे आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे परभणी. आता तुमचा जिल्हा यामध्ये पुढे नक्की असणार आहे. सर्वांनी लक्ष देऊन बघा, काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे. परभणीमधील कोणाकोणाला लाभ मिळणार आहे. तर परभणीमधील गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत या भागातील जे शेतकरी बांधव राहत असतील त्यांनासुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये आज बँकेच्या खात्यावरती DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 12,000 रुपये जमा होणार आहेत. तर तुम्हाला टोटल 10,000 रुपये आणि नमोचे 2,000 रुपये असं टोटल तुम्हाला 12,000 रुपये जमा होण्यास मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे बीड जिल्हा. तर बीड जिल्ह्यामध्ये बघायला गेलं तर शेतकऱ्याची संख्या जास्त आहे. मग बीड जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला या ठिकाणी लाभ मिळणार आहे. आता बघा आष्टी, पाटोदा, बीड, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई या पहिल्या टप्प्यामध्ये या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी 12,000 रुपये लाभ या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि अतिवृष्टीचे पैसे देखील तुम्हाला मिळाले आहेत. आता अनेक शेतकऱ्यांना कमी मिळाले तरीसुद्धा या लाभ बँकेच्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्हा. आता कोणाकोणाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये मिळणार आहे बघा. खामगाव, चिखली, जळगाव, जामोद, देऊळगाव, राजा, नांदूर, मलकापूर, मेकर, मोताळा, लोणार या भागात देखील तुम्ही ह्या भागात राहत असाल तर तुम्हाला शेतकरी बांधवांनो 12,000 रुपये घेण्यासाठी तुम्ही सज्जरज आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा कोणता आहे बघा, तुम्ही कान देऊन ऐकायचा आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे तो म्हणजे यवतमाळ जिल्हा. तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर वणी, मोरगाव, पांढरकवडा, गांधजी, राळेगाव, बाबुळगाव या भागांमध्ये जे शेतकरी राहत असतील की ज्यांनी KYCची प्रक्रिया पूर्ण केली असेल, आधार कार्ड बँकेला जोडला असेल तर शेतकरी बांधवाच्या खात्यावरती ह्या पीक विम्याचे पैसे आणि अतिवृष्टीचे पैसे, नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील जमा करण्याचे ऑर्डर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आले आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार आहे. तर लातूर जिल्ह्यातील पाहायला गेलं तर औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवळणी, जेळकोट, शिरनंदपाळ या भागातील शेतकरी बांधवांना या ठिकाणी लाभ मिळण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर वर्धा जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा. आर्वी, आष्टी, देवळी, हिंगणघाट, कारंजा, समुद्रपूर, सेलू या भागातील शेतकऱ्यांना देखील लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ मिळणार आहे बघा. तर मालेगाव, मंगळूर, पीर, कारंजा, रिसोड, मानोरा या भागातील शेतकऱ्यांना आज पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे म्हणजे या ठिकाणी पैसे मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. तुम्ही आता KYCची प्रक्रिया करून ठेवा. तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आधार कार्डची सेवा आहे ते बँकेला जोडून ठेवा. नक्कीच तुमच्या खात्यावरती पैसे आल्याचा SMS देखील शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. तुम्हाला अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुरा यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जय जवान, जय किसान. धन्यवाद.